सर्व प्रेक्षकांचं मी निशांत पाटील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या शानदार मॅच कडे, जिथे दोनही संघ या ठिकाणी आपापसामध्ये भिडणार आहे। एका बाजूला आपण संघ पाहिला तर सिया वॉरियर्स नागाव, दुसऱ्या बाजूला आई फाउंडेशन चोंडी। या दोन संघांदरम्यान हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळेल। परंतु येथे माथाडी कामगार यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचवेळेला प्रत्येक चौकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक हे खऱ्या अर्थानं माथाडी कामगार यांच्याकडून आई फाउंडेशन चोंडी या संघासाठी देण्यात आलेला आहे। पंचांचा इशारा आलेला आहे, मॅचला होतोय प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ देखील। पहिले षटक हाताळण्यासाठी पार्थ मात्र मैदानावरती आलाय। स्ट्राइक एंडवरती विकी, नॉन स्ट्राइक एंडवरती ओमकार ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतोय। हे दोनही फलंदाज आपल्या अलिबाग तालुक्यामधील आपल्या जिल्ह्यातील नामवंत हे फलंदाज, त्याच वेळेला एक तरबेज आणि अग्रेसर असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय विकी इंगळे। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खूप चांगल्या पद्धतीने घेऊन काढलेला आहे। एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे। या ठिकाणी बघा, मॅनेजमेंटच्या वतीनं अंकुश दादाने या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे। उद्या जो पहिला सामना असेल त्या संघाच्या कॅप्टननी आणि संघ मालकांनी लक्ष द्यायचं आहे। तुम्हाला 2:30 वाजता बरोबर इथे रिपोर्टिंग करायचं आहे। 2:45 इथे राष्ट्रगीत घेतलं जाईल आणि बरोबर 3 वाजता येथे काउंटडाऊन चालू होणार आहे। म्हणजे 3 वाजता पहिलाच बॉल येथे पडणार आहे। तर उद्या जे 2 संघ आहेत त्यांनी मात्र ही नोंद आपण घ्यायची आहे। जर लेट केलात तर तुम्हाला 100% पेनल्टी मिळणार आहे। प्रचंड वेग आणि त्याच वेळेला पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे आणि यावेळेला आपण पाहिलं तर बरोबर मधोमध पकडलंय फलंदाज ओमकार ठोंबरे। डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत। रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर, बक्षीस ठेवलेत 1 नंबर, बक्षीस ठेवलेत 1 नंबर। थँक्यू सो मच। अजूनही आपण पाहतोय आपले दमदार आमदार या स्पर्धेमध्ये नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा आभार व्यक्त करतोय। बघा, या ठिकाणी जवळपास आता 11:30 वाजून गेलेले आहेत, तरी देखील या मॅचचा आनंद आपले महेंद्र शेठ आहे, त्यांच्या समवेत त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्याचवेळेला या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचा अंकुश दादा असेल, त्याचवेळेला आमचा सुजित दादा पाटील असेल, आणि सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, परंतु आपल्या सगळ्यांची मेहनत आहे म्हणूनच ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या स्पर्धेला 4 चाल लावण्याचं काम ज्यांनी यांनी अथांग मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना नक्कीच मी या ठिकाणी धन्यवाद देतोय। आपण आहात म्हणूनच ही स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण वेगळं काय करू शकतो ही संकल्पना नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या आतापर्यंत आलेली आहे। उद्याचा पहिला सामना आपण पाहतोय आरसी ग्रुप थळ विरुद्ध जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूर। या दोन्ही संघांच्या मालकांना विनंती करतोय आपण उद्या 2:30 वाजता यायचं आहे। 2:45 या ठिकाणी राष्ट्रगीत घेणार आहोत, तदनंतर 3 वाजता बॉल पडणार आहे। दुसरा सामना SD ग्रुप चेंडरे विरुद्ध मेजवानी 11 गोंधळपाडा। या 2 संघाने सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं। पुन्हा एकदा पार्थ, आहा, आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये, नजर तीक्ष्ण असावी लागते। शिरुविक म्हटलं की एक अनुभवी खेळाडू आहे आणि तोच अनुभव यूज करत असताना कधीतरी आपल्या बाजूनं काही निकाल लागत नाही, परंतु खचून जायचं नाही। प्रत्येक बॉलवरती आता तुटून पडण्याचा प्रयत्न शिरुविकचा असेल, कारण ही मॅच मात्र जिंकायची, त्यांना या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर। आहा, फ्लिक करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, मैदानामध्ये चाललंय हाय व्होल्टेज मॅच, त्यामध्ये पकडलंय शिरुविकची कॅच। जबरदस्त कॅच। शिरुविक सारखा संघाचा कॅप्टन, संघाचा बाइंडिंग फॅक्टरला आता तंबूमध्ये पाठवलेला आहे। आई फाउंडेशन चोंडी या संघाला इथून सावरायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं फार गरजेचं असेल। पार्सचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केलंय, परंतु अजून देखील दर्णेगोरजी आपण स्टँडमध्ये नजर मारली तर प्रेक्षकांची संख्या तेवढीच आहे। उद्याचा वर्किंग डे आहे, कामावरती जायचं आहे हे त्यांना भान आहे, परंतु या स्पर्धेचा जो आनंद आहे
तो घेण्यासाठी नक्कीच त्यांचं मन अजून भरलेलं नाही आहे. शेवटल्या क्षणापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये थांबू आणि प्रत्येक खेळाडूचं मन, प्रत्येक खेळाडूचं खऱ्या अर्थानं मनोबल त्यांना प्रेरित, त्यांना प्रोत्साहित करू. याच अनुषंगानं प्रत्येक प्रेक्षक आपण पाहतोय स्टँडमध्ये अजूनही बसून या सामन्याचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत. स्क्रीनवरती पाहू शकता नवोदित खेळाडू असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, यासाठी या 3 टू व्हीलर बाईक आपण पाहतोय. सन्माननीय संदीप परदेशी साहेब यांच्या वतीनं या 3 बाईक आल्यात. हा फुल टॉस बॉल, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल दिसून येत नाहीये आणि पंचांनी इथे वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 1 धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. धावांची इथे नक्कीच मात्र आपल्याला धावगती थांबलेली आहे. काय घडणार मैदानावरती? 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आलेली आहे. आता मात्र अंपायर्सने ते फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय की या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलेलं आहे. परंतु या स्पर्धेमध्ये दंडेगुर्जी आपण पाहतोय कोणता संघ चॅम्पियन असणार आहे. बीमरसाठी हा अर्थातच रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे आता याची पडताळणी आमची थर्ड अंपायर या ठिकाणी आहे ती करतील. टेनिस cricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट नंदन घरत आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम काही 2 दिवसांमध्ये त्यांनी प्रक्षेपण केलंय. तुम्ही अगोदर सांगितलं की ही स्पर्धात्मक युग आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये तुमचं यूट्यूब चॅनल आलं, तुमची DJ सिस्टीम आली, त्याच वेळेला मैदानावरचं ग्राफिक्स आले आणि त्याच वेळेला तुमची मैदानाची सजावट आली. या सगळ्या गोष्टींमध्ये आता स्पर्धा आहे. प्रत्येक जण एकमेकाच्या वर जायला पाहतोय. परंतु येथे सन्मान्य आमदार दमदार महेंद्रशेठ दळवी यांनी चांगले जे कार्य करतायत त्यांना इथे संधी दिली आहे आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम हे नक्कीच आमदारांच्या माध्यमातून झालेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. मैदानावरती नक्की कोणता डिसिजन मिळणार आहे, कारण क्रिकेटचा असा खेळ आहे, या खेळामध्ये एका छोट्याशा चुकीमुळे सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पराभव पत्करावा लागतो. 4 बॉल झालेत. पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती विकेट गेला, तिसरा बॉल डॉट होता आणि चौथा बॉल विकेट झालेला, म्हणजे 4 बॉल झालेत आणि हा 5वा बॉल, येस 5वा बॉल वाईड आहे. अच्छा, नो चेंडू आहेत. येस, अंपायर या डिसिजन दिलेला आहे. वाईड जो होता तो नो दिलेला आहे, त्यामुळे आता नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आलेली आहे. आता या षटकातील काही चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती अमोल पाटीलला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला. 1 धाव तर घेतली आहे, एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. या मॅच मध्ये एक धाव महत्वाची आहे. क्षणाक्षणाने बनते ते योग, बुनबुन से बनता है सागर, थेंबे थेंबे तळे साचे. त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीने धावा बनवाव्या लागतील. मोठे फटके येत नसतील तर मात्र कुठेतरी 1 धाव 2 धाव घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि तोच प्रयत्न इथे मात्र या बॅटिंग करणाऱ्या संघाचा पाहायला मिळतोय. आई फाउंडेशन चोंडी हा संघ बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा पार्थ, चांगला बॉल बरोबर मधोमध पकडले. लेग बिफोर द विकेट, फलंदाज विकी इंगळे बॅक टू द पॅव्हिलियन. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. थँक्यू सो मच. बघा, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा सर्व काही आपण परत कमावू शकतो, परंतु गेली वेळ मात्र कमावता येत नाही. म्हणून वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. त्यामुळे इथे वेळ देणं गरजेचं आहे. इथे पहिल्या ओव्हरमध्ये अगदी नाजूक अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. 3 गडी बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. आता 2 फलंदाजांवरती ही जबाबदारी दिलेली आहे. बघा, आयुष्यामध्ये मी सातत्यानं म्हणतो की कमी वयामध्ये किंवा चॅलेंजमध्ये ज्याने चांगला परफॉर्मन्स केला तो खऱ्या अर्थानं नामवंत झाला. नाहीतर काही खेळाडू म्हणतात की आम्ही वयाचे 30 वर्ष खेळाडू खेळ
खेळ खेळलो, 40 वर्ष क्रिकेटचा खेळ खेळलो, परंतु आम्हाला तालुक्याच्या बाहेर कधी जाता आलं नाही. याचा अर्थ की तुम्ही कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ केला नाहीत. तुम्हाला जर नामवंत व्हायचं असेल, तुम्हाला कीर्तिवंत व्हायचं असेल, तर कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ केला पाहिजे. तरच तुमची गणना, तरच तुमची व्हॅल्यू हे मात्र वाढणार आहे. तोच खेळ आता बॅटिंग करणाऱ्या संघाला दाखवावा लागेल. आई फाउंडेशन चोंडी संघाला इथून जिंकायचं असेल तर बेभान, बेधुंद, विस्फोटक, एक्सप्लोजिव्ह, आक्रमक अशी खेळी मैदानावरती करावी लागेल. दोनही संघ तितके शक्तिशाली आहेत. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये ही परिस्थिती आहे. करो या मरो अशी स्थिती आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेमधील स्वप्न नक्कीच आपल्या जवळ ठेवणार आहे, परंतु हारणारा संघाला मात्र या स्वप्नांपासून दूर जावं लागणार आहे. दोनही संघांच्या अस्तित्वाची लढाई आज तलवार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज जय सुरेकर. आहा, पहिलाच बॉल टप्पा पडला, टर्न झाला. अंपायर्स या ठिकाणी सांगत आहेत की व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा ॲड होणार आहे. 3 गडी बाद 4 अशी धावसंख्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज लागली आहे. थर्डमॅनच्या दिशेनं बॉल गेला. धावा घेण्याचा प्रयत्न दिसून येत नाहीये. या मैदानावरती गेल्या वर्षीचा फायनलचा दिवस मला आठवतोय. काय ती मॅच झाली होती रायगड विरुद्ध इंडिया, आणि त्याच वेळेला फायनल सुद्धा कितका चांगला झाला होता. शेवटची ती ओव्हर तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल. अर्थातच 6 बॉलमध्ये जवळपास 11 धावींची गरज होती आणि पहिल्याच बॉलवरती षटकार मारला होता. फायनलच्या मॅचमध्ये थारचा त्या ठिकाणी प्रश्न होता आणि विनय पाटील घोटवडेमधील त्यांनी 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्या नव्हत्या. ही गेल्या फायनलची तुम्हाला मी आठवण करून देतोय. याही वेळेला आपण पाहिलं तर अंतिम दिवसामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया हा सामना पाहायला मिळणार आहे. म्हणजे महेंद्र शेठ या ठिकाणी मला वाटते हे स्टँड आहे ते कदाचित कमी पडतील. प्रेक्षकांना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, नक्कीच आपल्याला बंदोबस्त तेवढा तगडा ठेवावा लागेल, कारण या स्पर्धेवरती प्रेमच तेवढं आहे. दर्णेगुरुजी सांगत आहेत की गेल्या वर्षी हे स्टँड कमी पडले. म्हणजेच महेंद्र शेठ तुम्ही कितीही स्टँड या ठिकाणी उभा राहा, फायनलच्या दिवसाला नक्कीच तुम्ही इथे जागा उरणार नाहीये. त्यामध्ये शाहरुख खान सुद्धा येणार आहे. म्हणजे अजून या स्पर्धेची चाहूल लागली आहे. शाहरुख खान कधी आपल्या मैदानावरती येणार आहे. त्यामुळे आता फायनलच्या दिवसाची मी सुद्धा आतुरतेने वाट पाहतोय. गेल्या वर्षी अक्षरशः हे पूर्ण बॅरिकेडिंग आहे ते पूर्ण व्यापलं होतं. कुठून बघावं प्रेक्षकांना साईडला करता करता नाकी न आलं एवढं या स्पर्धेवरचं प्रेम. परंतु जे प्रेक्षक आहेत तेच या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. तुमच्यामुळे या स्पर्धेला शोभा आहे. तुम्ही नसाल तर ही स्पर्धा अधुरी आहे. म्हणून कबड्डीची स्पर्धा असू द्या, क्रिकेटची स्पर्धा असू द्या, कोणतीही स्पर्धा असू द्या, प्रेक्षक हे नेहमीच त्या स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. आणि आज पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने लागलेला आहे. 3 गडी बाद 7 अशी धावसंख्या दफलकावरती आलेली आहे. आई फाउंडेशन चोंडी हा संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सिया वॉरियर्स नागाव. चांगला फटका हवेमध्ये खून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगानं आला, कॅच मात्र ड्रॉप केली आहे. कॅच सोडली की मॅच सोडली. टेक कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट असं वारंवार म्हटलं जातं. मी 2 सामन्यांची वारंवार आठवण करून देतो. एक तर तो वर्ल्ड कपचा सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया आणि सूर्यकुमार यादवने पकडला तो कॅच नाही तर तो वर्ल्ड कपच आपल्या हातामध्ये पकडला. 19 कॅच आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ड्रॉप झालेले आहेत. हा लेखाजोखा दर्णेगुरुजींनी सांगितलाय. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल गेला. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न. एका धावेवरती संतुष्ट समाधानी व्हावं लागतंय. कधी कधी बघा मनाचं समाधान हे फार महत्त्वाचं असतं. मनाचा कंट्रोल नाही आहे, तिथे काहीच नाही आहे. मी अगोदर सुद्धा सांगितलं की युअर बिगेस्ट एनिमी इज युअर अनकंट्रोल माइंड. तुमच्या मनावरती ताबा नसेल तर तुमचं मनच तुमचा विरोध आहे. मनच तुमचा विरोधक आहे. त्यामुळे तुमच्या मनावरती ताबा असणं फार गरजेचं आहे. इथे 1 धाव घेतली. एका धावेच्या साह्यानं 9 धावा दफलकावरती आल्यात. आडव्या बॅटनी चांगला बॅटचा फ्लो आहे. फाईन लेगच्या दिशेनं बॉल गेला. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतो एक विलोभनीय ब्रिलियंट चौका. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. थँक्यू सो मच. 2 ओव्हर्स पूर्ण झाल्यानंतर
आता लगेचच तुम्हाला आव्हानात्मक षटक पाहायला मिळेल. अर्थातच ज्या षटकाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात किंबहुना या षटकासाठी प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष या सामन्यावरती असतं. 6 बॉलमध्ये तुम्हाला 10 धावा पूर्ण करायच्या आहेत, नाहीतर तुम्हाला 5 धावा कमी होतील, जर केलं तर 5 धावा प्लस होतील. प्रश्न 5 धावेचा आहे. त्यामुळे आता इथे काय घडणार? खरं तर आई फाउंडेशन तोडी संघाला नितांत गरज आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये तुमच्या घरी थार न्यायची असेल, तुमच्या घरी अगदी बाईकसुद्धा न्यायची असतील, तर आता तुम्हाला इथे डेडिकेशन द्यावं लागेल. प्रत्येक बॉलवरती हल्लाबोल करावं लागेल, प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. कारण आपल्याकडे आता शेवटले 18 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर आणि संघाची तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आले पार्थ घरत. पार्थ घरत म्हटलं की एक चांगला अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं वारंवार म्हटलं जातं. तोच अनुभव वापरत असताना इथे आपल्या संघासाठी चांगली मेहनत करत असताना पार्थ घरत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय धर्मेंद्र. चांगला बॉल आहे. 1 धाव तर या ठिकाणी घेतलेली आहे. धर्मेंद्र वर्तक त्या ठिकाणी आहे. धर्मेंद्र वर्तक जेव्हा जेव्हा मला चांगल्या पद्धतीने इथे 1 धाव घेतलेली आहे. 1 धावेच्या साह्यानं 3 गडी बाद 1400 धावसंख्या दाफलगावती आले. सासवणेमधील हा धर्मेंद्र वर्तक नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज या ठिकाणी अमोल पाटील आहे. 3 गडी बाद 1400 धावा दाफलगावती आत्तापर्यंत आलेले आहेत. गोलंदाज पार्थ घरत षटकातील सेकंड बॉल. आहा, बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. आडव्या बॅटने खेळायचं होतं. या ठिकाणी कार्पेटचा आधार घेतला. राज जेव्हा चेंडूवरती वेगानं जाईल तोपर्यंत एकच धाव फक्त या ठिकाणी भेटलेली आहे. 1 धावांनी काम होणार नाहीये. मी अगोदर सुद्धा सांगितलं की अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळावं लागेल. जीवन म्हटलं की परिस्थितीप्रमाणे जगावं लागतं. क्रिकेट सुद्धा तसाच खेळ आहे. जशी परिस्थिती तसं तुम्हाला तुमचे रिफ्लेक्सेस द्यावे लागतात. आता ती प्रतिक्रिया दोनही संघांना द्यावी लागेल. 2 बॉल्सवरती 2 सिंगल धावा खर्च केल्यात पार्थ घरतनं. 4 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत या षटकातील. स्ट्राईक एंडवरती आता धर्मेंद्र वर्तक आपल्याला पाहायला मिळतोय. आहा, मोठा फटका, ताकद, नजाकत. त्याच वेळेला नक्कीच हा चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. 3 बॉल्समध्ये 8 धावा घेतलेल्या आहेत. आता येणारे 3 बॉल्समध्ये तुम्हाला 2 धावा कंप्लीट करायच्या आहेत, कारण ही आव्हानात्मक षटक आहे. मग या षटकामध्ये तुम्हाला पहिलं प्रायोरिटी बेसिसवरती काय करायचं आहे? 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॅटची एज घेतली आहे. इथे मात्र मैदानामध्ये चाललंय एक जबरदस्त मॅच. त्यामध्ये पकडलंय धर्मेंद्र वर्तकची कॅच. जबरदस्त कॅच पकडले. धर्मेंद्र वर्तक या ठिकाणी बाद झाला. एक चांगला खेळाडू, जबरदस्त फिटनेस. कारण मी अगोदर सांगितलं की आपण जर फिट राहिलो नाही तर कपडे ऑटोमॅटिक फिट होतात. त्यामुळे आपल्याला फिट राहणं फार गरजेचं आहे. त्याच वेळेला या ठिकाणी विकेट गेल्यानंतर आता थोडीशी नाजूक अवस्था, जसं वाळवंटामध्ये पाण्याचा एक थेंब मिळावा त्या पद्धतीने आता 1 धावेसाठी बॅटिंग करणारा संघ तलाशमध्ये आहे. धावा मिळाव्या तर कशा पद्धतीने मिळायच्या किंवा कशा पद्धतीने वसूल करायच्या. 4 गडी बाद 21 अशी धावसंख्या दाफलकावरती आलेली आहे. पार्थ घरतची गोलंदाजी आता मात्र बहरताना दिसलेली आहे. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन, प्रत्येक बॉलवरती बदलाव. कधी वाईड यॉर्कर, कधी बॅक ऑफ द लेन, कधी मध्येच एखादा यॉर्कर, मध्येच एखादा सरप्राईज करणारा अनएक्सपेक्टेड बाउन्स सुद्धा तो मैदानावरती हाताळत असतो. त्यामुळे एक षटकाराचा अपवाद वगळला तर उर्वरित 3 बॉल्स त्याने अगदी तंत्रशुद्ध, नियंत्रित, सटीक लाईन आणि लेंथवरती हाताळलेले आहेत. 2 बॉल्स अजून देखील शिल्लक. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज, एक धडधाकट अशी देहबोली आपण पाहतोय. सुमित मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. सुमित चाकदीवरती सुद्धा त्याची ताकद स्ट्रॉंग आहे. वापर केला पाहिजे. येस, पहिलाच बॉल अगदी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव घेतली आहे. सुमित पाटील ऑफ द मार्क. आपलं स्वतःचं खातं ओपन केलंय. 5 बॉल्स कंप्लीट झाले. त्यामुळे 9 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. आत्तापर्यंत तसं पाहायला गेलं तर दाफलकावरती 22 धावा आलेल्या आहेत आणि आता एका बॉलमध्ये
एका धावेची गरज आहे. जर तुम्हाला आव्हानात्मक षटक हा जो अडथळा आहे तो पूर्ण करायचा असेल तर एका बॉलमध्ये एक धाव करायची आहे. आता पाच घराची सुद्धा कसरत आहे, त्याला सुद्धा कसब लावावं लागेल. येथून जर आपल्या संघाला 5 धावा समोरच्या संघाच्या मायनस करायचे असतील तर ही धाव रोखावी लागेल. दुसऱ्या बाजूला धाव काढायची आहे. फलंदाज स्ट्राईक इनवरती अमोल पाटील कशा पद्धतीने आता इथे डोक्याचा वापर करेल हे देखील पाहण्यायोग्य असेल. हा हलक्या त्याने फक्त समोर खेळून काढलेला आहे, चेंडू गॅदर्ड केला नाहीये आणि इथे मात्र एक धाव तर पूर्ण केली आहे. पायाला दुखापत झाली आहे गोलंदाजाच्या, परंतु चांगले प्रयत्न त्यांनी मात्र केले. एक धाव इथे पूर्ण केली आणि अशा वेळेला या ओव्हरमध्ये 10 धावा ज्या काढायच्या होत्या त्या पूर्ण झाल्या. धावसंख्या धावफलकावरती जर आपण एकंदर पाहिले 23 झाले आणि प्लस 5 धावा त्यामध्ये ॲड होतील म्हणजे 28 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानावरती पाहतोय. या ठिकाणी या सगळ्या खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी आपण पाहतोय. कल्पेश पाटील देखील ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय संतोषजी निगडे साहेब आपण स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांच्या समवेत आपले दमदार आमदार आणि आमचे बाकी सगळे मान्यवर या सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. कारण अजूनही या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी नक्कीच आपण आहात, त्यामुळे आशीर्वाद हे फार महत्त्वाचे आहेत. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये कमावलेली संपत्ती असेल, कमावलेला भरपूर काही असेल, ते काही आपण वरती घेऊन जात नाही, पण तो आशीर्वाद हे नक्कीच आपण वरती घेऊन जातो. त्यामुळे प्रत्येकाचे आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 3 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय आई फाउंडेशन चोंडी या संघाने आत्तापर्यंत 28 या धावसंख्येवरती मजल मारलेली आहे. कालिदास डेकोरेटर्स, मी जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आला आहे. अगदी मी आता बाहेर स्टॉलवरती गेलो होतो, तिथे सुद्धा चर्चा आहे की आवाज अगदी तिथपर्यंत सुद्धा क्लिअर जातोय. तिथे सुद्धा LED स्क्रीन आहे आणि आमचा आवाज तिथे सुद्धा बसल्या क्षणी या सामन्यांचा मनोभावात आनंद त्या ठिकाणी घेत आहेत. रिप्लायमध्ये आपण पाहू शकता. इथे मात्र नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु खेळाडू धावत असताना पायाला थोडी दुखापत झाली आणि जागीच तो थांबला. त्यामुळे क्रिकेटमध्ये असे जे सीन आहे ते वारंवार घडत असतात. त्यामुळे तुमचा वॉर्मअप सुद्धा फार महत्त्वाचा असतो. बघा, आपल्याकडे ही गोष्ट मला फार कमी पाहायला मिळते हर्षल, कारण जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये उतरत असतो तेव्हा त्याच्या अगोदर कमीत कमी 10 ते 15 मिनटं वॉर्मअप करणं फार गरजेचं असतं. आपण जर वॉर्मअप नाही केलं तर कुठेतरी पायाला दुखापत होणं, हाताला दुखापत होणं, खांदा उतरणं ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपला सामना लागत असेल ना तेव्हा त्याच्या अगोदर कमीत कमी 10 ते 15 मिनटं तुमचा वॉर्मअप होणं फार गरजेचं आहे. ती गोष्ट नक्कीच मला फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. 3 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानी समाप्त झाला. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो आलेल्या मान्यवरांचा सत्कार, सन्मान, त्याचवेळेला साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत असताना सगळे मान्यवर. 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. आता संघाचा कॅप्टन अजय चौलकर मैदानावरती आला आहे. आपल्या स्पेलमधील ही पहिलीच ओव्हर हाताळण्यासाठी आला आहे. पाहूया किती धावांचा या ठिकाणी किती धावा खर्च करणार आहे. कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिली तर थोडंसं महागडा ठरला होता, पण तो अजय चौलकर म्हटलं की नक्कीच थेरोंड गावातील एक अष्टपैलू खेळाडू. बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये नेहमीच तो अग्रेसर राहिला आहे, तरबेज राहिला आहे, पण तो आता अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या संघाला जर तुम्हाला सुपर 16 मध्ये दाखल करायचं असेल तर इथून चांगली ओव्हर होणं हे देखील अपेक्षित आहे. पहिलाच बॉल, इथे मोठा फटका खेळायचा होता, बॅटची परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने काही होणार नाहीये. प्रेक्षक सुद्धा थोडे सुस्त झालेले आहेत, थोडेसे निराश झालेले आहेत. तर या सत्रामध्ये दर्नेगोजी सुद्धा सांगत आहेत की मोठे फटके फार कमी पाहायला मिळाले. ज्या मैदानावरती फटक्यांची आतषबाजी होते तिथे मात्र सिंगल डबलवरती जास्त फोकस केला जातोय. पहिलाच बॉल हाताळला आहे गोलंदाज या ठिकाणी अजय चौलकरनं. सेकंड बॉलवरती इथे फर्निचर डिस्ट्रॉय झालंय आणि मात्र फलंदाज सुबील बॅक टू द नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रवेश करतोय.
पाहूया हा फलंदाज कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरणार आहे। दोनही संघ चांगले संघर्ष करत आहेत, परंतु आता मात्र या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिरोविक अगदी स्वस्तामध्ये बाद झाला। तदनंतर बाकी खेळाडू मैदानावरती आले, त्यांनी सुद्धा तेवढी चांगली कामगिरी करता आला नाहीये। मी अगोदर सांगितले की पहिली विकेट जेव्हा गेली तेव्हा एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं फार गरजेचं होतं, पण तो अशा वेळेला ती पार्टनरशिप झाली नाही आणि त्याचमुळे आता थोडीशी पिछाडी किंवा थोडासा बॅकफुटवरती आपल्याला बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतोय। अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय, 29 धावा धाफलकावत आल्यात, परंतु संकल्प मात्र मैदानावरती आलाय। याच फलंदाजानं कित्येक स्पर्धेमध्ये आग ओकणारी फलंदाजी सादैव केलेली आहे, आता ती फलंदाजी करणार का? पहिलाच बॉल फेस करत असताना यॉर्कर पद्धतीचा बॉल, त्याला हलक्याने खेळून काढलं, 1 धाव तर पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत। एक धाव फार महत्त्वाची असते, इथे एका धावेच्या ठिकाणी 2 धावा खर्च केलेल्या आहेत। आतापर्यंत 5 गडी बाद 31 अशी धावसंख्या धाफलकावरती आलेली आहे। 3 बॉल्स कंप्लीट झालेत अजय चौलकरचे, चांगली गोलंदाजी आहे। पुन्हा एकदा चौथा बॉल असेल, प्रतिस्पर्धी संघाला मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलेला आहे। चांगला बॉल, तितका चांगला फटका, परंतु इथे मात्र कार्पेटचा आधार घेतलेला आहे। तुम्हाला जिंकायचं असेल तर लॉफ्टेड स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे, एक्सप्रेसिव्ह स्ट्रोक तुम्हाला खेळायचे आहेत, सेन्सेशनल परफॉर्मन्स तुम्हाला या मैदानावरती करायचा आहे। तो सेन्सेशनल परफॉर्मन्स अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही आहे। 29 धावा धाफलकावरती आल्यात, 32 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत, अजून देखील 2 बॉल शिल्लक आहेत। अजय चौलकर चांगली गोलंदाजी, अजून एकही चौकार किंवा एकही षटकार या षटकामध्ये आलेला नाहीये। चांगला बॉल, तितका चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला वेगाने गेला, 2 क्षेत्ररक्षक आलेत, 1 धाव तर पूर्ण केली आहे, एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानावरती केलेलं आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची बॅटिंग असेल, तुमची बॉलिंग असेल, तुमचं फिल्डिंग असेल, तुमचं प्लॅनिंग असेल, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। फक्त बॅटिंग करून तुम्ही सामना जिंकू शकत नाहीये, त्याच्यामध्ये गोलंदाजी सुद्धा इम्पॉर्टंट आहे। बॅटची एज हवेमध्ये, बॉल कॅच पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र परफेक्ट कॅच पकडलाय। बघा, मी सातत्यानं सांगत असतो की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा। क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही सोनं करा। बघा, आता खूप सारे टेनिस खेळाडू हे तुम्हाला व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळताना मिळत असतात, ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले, आता प्रेसिडेंट कप झाला त्यामध्ये खेळताना दिसले। एवढेच काय, टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू आज IPL मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेले, पण ते काही असेच गेले नाहीये, त्यांनी या स्टेजला चांगली कामगिरी केली म्हणून त्यांना पुढचा मार्ग सापडला। तुम्हाला ही चांगली संधी आहे, त्याचं सोनं नाही केलं तर तुमचा प्रवास इथेच थांबेल। पुढे जायचं असेल तर काहीतरी चांगलं करून दाखवा, पुढे जायचं असेल तर संकटांना सामोरं जा, तरच तुमचा टिकाव लागेल। नाहीतर या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना टेनिस क्रिकेटमध्ये अशी रती महारथी भरपूर आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये आपली जर गणना करायची असेल तर हीच एक नामी संधी आहे। मी अगोदर सांगतो ना की कलाकार कितीही मोठा असू द्या, परंतु त्या कलेला दाखवण्यासाठी तो जो मंच नसेल तर त्या कलेला शून्य किंमत आहे। त्यामुळे हा चांगला प्लॅटफॉर्म आहे। राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, राजकारणामध्ये जर एखाद्या उमेदवाराला तिकीट नाही मिळालं तर मग त्याचं कसं मन होतं, दुखावतं। त्यामुळे ती संधी फार महत्त्वाची आहे। त्याला संधी मिळाली तर तो निवडून आला, मग त्याला कार्य करण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी ती संधी मिळते। जाऊया मॅचच्या दिशेनं। पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होतोय गोलंदाज साहिल। आहा, पहिलाच बॉल बिहाइंड द विकेट, वेगानं खेळाडू जातोय, 1 धाव तर केली कंप्लीट, परंतु 1 बाउन्स चेंडू सरळ गेला, सीमारेषेच्या बाहेर येतो एक मनमोहक, बहारदार, ब्रिलियंट चौकार। सदतीस धावा दाफलकावत आलेल्या आहेत। 4.1चा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे। अंतिम ओव्हर म्हटलं की हे हाणामारीचं षटक आहे, तोडफोडीचं षटक आहे। आता या षटकामध्ये नक्कीच एक चौकार तर पहिल्याच बॉलवरती आलाय।
आहा स्लोवर बदल हा नक्कीच आयुष्याचा नियम आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक वळणावरती थोडासा बदल करायचा असतो. पंचांनी आता या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेतलेला, बॅट्समननी तो रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू वाईड आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. स्क्रीनवरती आपण पाहू शकता नासिर सर जे अंपायर आहेत त्यांच्या माध्यमातून इथे आता नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे की आता या मॅचवरती किंवा या बॉलवरती नक्की काय क्रिया घडल्या. तो अमोलची खेळ आतापर्यंत आपण पाहिली तर 12 बॉलमध्ये 15 धावेचं त्यांनी योगदान दिलं आहे. निखिल कवळेला त्याने मात्र अजून चेंडू फेस केले नाही आहेत. तो नक्कीच शेवटल्या बॉलवरती किंवा शेवटल्या ओव्हरमध्ये ज्या धावा तुम्हाला येतील त्या फायदेशीर ठरणार आहेत. रिप्लायच्या वतीनं पाहू शकता पिचिंग झाल्यानंतर चेंडूने थोडासा या ठिकाणी वलय प्राप्त केलं आहे. तो नक्कीच आमचे तिसरे अंपायर्स आहेत त्याची पडताळणी करतील. जबरदस्त कॅमेरा वर्क आपण टेनिस क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून पाहतोय आमचे मास्टर कॅमेऱ्यावरती आणि ही फेअर डिलिव्हरी सांगितलेली आपण पाहू शकता. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतून गेला आणि त्याचमुळे हा पकडला जाईल चेंडू. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 2 बॉल्स कंप्लीट झाले. तिसरा बॉलवरती मोठा फटका, अप्रतिम फटका, सरळ भिरकावून दिले लॉंग लेगच्या दिशेनं, सीमारेषा बाहेर येतोय षटकार. जनमनात त्याची हवा मला थँक्यू सो मच. आता अमोल पाटीलची चर्चा व्हायला लागली आहे. प्रेक्षकांनी विचारलं की हा नक्की प्लेअर आहे कुठला, तर मित्रांनो अमोल पाटील हा खेळाडू जांभूळपाडा या गावचा आहे. मग तुम्ही असा खेळ केला तरच आम्हाला माहिती आहे की आता जांभूळपाडा गावामध्ये अमोल पाटील येतो. नाही तर आम्हाला माहिती नव्हतं की हा कुठला प्लेअर आहे. तुम्हाला असं नाव कमवावं लागेल. जर जिंकायचं असेल, चांगलं नाव कमवायचं असेल, असाच खेळ करावा लागेल. मोठा फटका हवेमध्ये घेऊन काढलाय जांभूळपाडा गावचा अमोल पाटील. आता मात्र नामवंत होतोय, कीर्तिवंत होतोय. थँक्यू सो मच. आत्तापर्यंत आपण धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 49 आलेले आहेत. या इनिंगमधील शेवटचे 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. या 2 बॉल्सवरती काय घडणार. पुन्हा एकदा चांगला फटका, सरळ गेला लॉंग लेगच्या दिशेनं, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला येतोय चौकार. थँक्यू सो मच. 5 बॉल कंप्लीट झालेत. अमोल पाटीलची खेळी जर आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये मित्रांनो. 15 बॉलमध्ये 31 धावेचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलंय. 50 पेक्षा जास्त धावा, 53 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटला बॉल, पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि इथे चांगला प्रयत्न, परंतु अंतिम क्षणाला मात्र चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. येतो एक बहारदार, दमदार, असरदार षटकार. थँक्यू सो मच. बघा काही वेळेला असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय आई फाउंडेशन चोंडी हा संघ थोडासा पिछाडीवरती राहील की काय, परंतु अमोल पाटीलची एक अविस्मरणीय अनबिलेबल खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्याच खेळीच्या जोरावरती धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या 59 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. तर टॉससाठी आपण जायचं आहे तर सिया वॉरियर्स नागाव या संघाला जिंकण्यासाठी 60 डावींची गरज. तसेच मित्रांनो आज मात्र सन्माननीय राजू साळुंके हे नक्कीच मात्र प्रत्येक खेळाडूला प्रेरित करत आहेत, प्रोत्साहित करत आहेत. अमोल पाटीलची एक झुंजार खेळी, अमोल पाटीलची एक धुरंधर खेळी या मैदानावरती आपण पाहिली. त्याने आपल्या संघासाठी बॅटिंग करत असताना 37 धावेंची नक्कीच चांगली एक जबरदस्त खेळ केली आणि त्याच्याच खेळीवरती प्रभावित होऊन सन्माननीय राजू साळुंके साहेब संघाचे स्वतः ते संघ मालक आहेत, त्यांच्या वतीनं या खेळाडूसाठी तब्बल 1000 नव्हे, 2000 नव्हे, 3000 नव्हे, 4000 नव्हे,
5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी मात्र दिलेलं आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही असंच तुमच्या खेळाडूंचं मन त्यांना प्रेरित करत राहा, प्रोत्साहित करत राहा. जोपर्यंत दुसरं सत्र सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा घेऊन चालतोय आपल्या स्थळगावातील एक बुलंद आवाज, अर्थातच संकेत पोळ यांकडे. धन्यवाद. हॅलो चेक. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अर्थातच टॉस बॉक्समध्ये ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना ज्या दोन संघांनी खेळला होता, एका बाजूला संघ आहे राजाबाई टायगर्स हेमनगर आणि दुसऱ्या बाजूला आरबी कन्स्ट्रक्शन जिराट. मी बंधू भोईर यांना विनंती करतो व्यासपीठामधून की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते येथे हा टॉस केला जाईल या मॅचचा. बंधू भोईर यांना विनंती आहे की आपण या आपल्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला अजिंक्य वैद्य, दुसऱ्या बाजूला प्रसाद म्हात्रेला आपल्याला पाहायला भेटतं. आणि आता या दोन कर्णधारांच्या मध्ये पुन्हा एकदा हा सामना रंगेल. जो जिंकेल सुपर 16 मध्ये पोहोचेल आणि तो कोणता संघ असेल हे आपल्याला पाहायला भेटेल. एक मॅच सुद्धा मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला आई फाउंडेशन चोंडी आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सिया वॉरियर्स नागाव, या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. तर टॉस आपण इथे व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय बंधू भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस या मॅचचा केला जातोय. कल्पेश पाटील आपण यायचं लगेच. कल्पेश पाटील, ठीक. रुपेश पाटील आपण भेटायचं आहे. तर राजाबाई टायगर्स संघाचा कॉल असेल. हेड इट इज, हेड आणि हेड इट इज. तर प्रसाद टॉस जिंकला आणि निर्णय काय असेल तुमचा जर टॉस जिंकला? आता क्षेत्ररक्षण करणं. प्रसाद, महत्वाची मॅच आहे. या मॅच मधून जर पराभव स्वीकारावा लागला तर कदाचित पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल 1 वर्षामध्ये. त्यामुळे महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये झालेल्या चुका सुधाराव्या लागतील आणि खेळावं लागेल. मग अशा वेळी टॉस जिंकल्यानंतर समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. समोर अजिंक्य आहे, त्याच्या संघामध्ये सुद्धा हर्षद आहे जो यंदाच्या हंगामामध्ये थोडासा फॉर्म मध्ये आहे. आणि त्या खेळाडूला रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज आहेत की हर्षदला थांबू शकतात? असे आहेत 4 गोलंदाज आहेत माझे चांगले आणि ते 100% रोखण्याचा प्रयत्न करतील. त्यांचाही संघ खूप चांगला आहे. धन्यवाद प्रसाद. अजिंक्य आपण आपल्या सोबत आहे. अजिंक्य, पहिली मॅच पराभव, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये विजय. त्याच मॅच मध्ये सुद्धा चुका झाल्यात, चुका सुधारणार हे तुम्ही सांगितलं होतं. आता टॉस हरलाय आणि प्रथमतः बॅटिंग करायची. किती धावसंख्या बनवली जाईल? 65-70 रन करण्याचा प्रयत्न करू. आणि जरी मी टॉस जिंकलो असो तरी परत बॅटिंगच केली असती, कारण की आता म्हणजे विकेट पण स्लो झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही 65-70 रन करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद अजिंक्य, शुभेच्छा तुला या मॅचसाठी. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण घेऊन चलतोय माझे साथी समालोचक ओळे सरांकडे. ओव्हर टू यू. धन्यवाद सुयश भोरे सर. पुन्हा एकदा जाऊया आपण वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 च्या या तिसऱ्या पर्वामध्ये. अतिशय जबरदस्त मॅच आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. एक चांगला सामना आपल्या मैदानावरती पाहायला मिळालाय. अर्ध्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. पहिल्या इनिंगच्या खेळानंतर टार्गेट इथे सेट केलेला आहे. सिया वॉरियर्स समोर 58 धावांचं पाठलाग करायचं. 29 बॉलमध्ये 60 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. 2 धावा दाखल लागल्यात. अजय चौलकर आणि राज धारवे सलामीची जोडी. शिरुविकचा हा बॉल उलट्या बॅटने जबरदस्त फटका. अजय चौलकरच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. पहिला षटकार. 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी माथाडी कामगार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. ओव्हर टू यू. वाद भुरे सर, जाऊया मैदानात. स्लोवर वन, फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये दर्जेदार फटका.
अजय चौलकरच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार थँक्यू सो मच. गाजते धन्यवाद प्रीमियर मास्टर, थँक्यू सो मच. या ठिकाणी अजयने चांगली सुरुवात केली. 2 बॉल वरती वैयक्तिक 10 धावांवरती घेतोय. शिरोविक मध्ये आक्रमण केलंय. बघूया पुढचा बॉल. शिरोविक टू अजय. हा कव्हरच्या दिशेला चांगला फटका. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अगदी एक टप्पा बॉलला अडवलाय. 1 धाव मिळते. ओमकार ठोंबरे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता. त्याने 3 धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. चौकार गेला असता पण ते चांगलं क्षेत्ररक्षण 1 धावेवरती लोकलंय. राज धारवेला स्ट्राईक मिळाले. 13 धावा दापलकावरती लागल्यात. पहिल्याच 4 बॉलवरती 13 धावा आलेल्या पाहायला मिळतात. बॉल सोडून दिला. इथे आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. नो बॉलचा इशारा आलेला आहे. एव्हरी नो बॉल इक्वल्स टू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. राज धारवेसाठी हा फ्री हिट. या षटकामध्ये पाहिलं तर 2 नो चेंडू शिरोविकने टाकलेले आहेत. थोडीशी खराब गोलंदाजीचं पृथक्करण मैदानावरती पाहायला मिळतंय. कॅप्टन आहे फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल. स्लोवर 1 चेंडू पिक केलाय. चेंडू आलाय सीमा रेषा पार. राज धारवेच्या बॅट मधून षटकार. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन होणार नाही असं नियोजन होणार नाही असं नियोजन उल्लेख चांगला केला सुनी, परंतु कसं आहे ना, जिथे पहिल्या सत्रामध्ये धावा तेवढ्याशा आलेल्या नाही आहेत, त्यामुळे आता तो दबाव आहे शिरोविक वरती आणि तो दबाव झेलत असताना आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवरती या धावा आल्यात, त्यामुळे तो धावा खर्च करतोय. व्हॉट यू चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅप मधून पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. एकच आहे. 1 धाव मिळाले. इथे पहिलं षटक. हॅलो हॅलो चेक. ठीक आहे, चुकी होऊ शकते, माणूसच आहे, त्यामुळे उत्साह आहे, कारण स्पर्धा सुद्धा मोठी आहे. अगदी नासिर सरांनी सुद्धा छातीवरती हात ठेवला, कारण हृदयाचे ठोके त्यांचे सुद्धा चुकले होते. समालोचक मित्र आमचे आकाश पिवळे यांना आपण ऐकतोय आणि तो अगदी विचार करत होता की प्रेक्षक किंबहुना दोन्ही संघांचे खेळाडू किती तत्पर आहेत, माझ्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष आहे का, हे इकडे आकाश नक्की पाहत होता. आणि त्यामुळे आता ती गडबड होऊ शकते, ती घाई आहे, कारण खूप मोठी स्पर्धा अलिबाग तालुक्यामधील किंबहुना आपण जर पाहिलं तर 3 तालुक्यांना जोडणारी स्पर्धा आणि या 3 तालुक्यांच्या अगदी आपण जर पाहिलं तर या 3 तालुक्यांसाठी महत्वाची स्पर्धा. आणि त्याच वेळेला आमचे समालोचक मित्र संकेत पोळे यांच्यासाठी सुद्धा ही सर्वाधिक मोठी आणि सर्वाधिक मोठं व्यासपीठ आहे. ओव्हर टू यू संकेत. धन्यवाद. 21 धावा धापलकावरती लागल्यात. मागच्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी केलेली आहे. माझ्या तोंडातून कदाचित चूक झाली असेल, त्याबद्दल माफ करा. 21 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धापलकावरती लागले. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये अगदी संघाच्या सेनापती कर्णधार शिरोविक वरती आक्रमण केलंय, ते सुद्धा अजय चौलकर आणि राज धारवे यांच्या माध्यमातून. संकल्प मात्र दुसऱ्या षटकासाठी आलाय. इथून धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. बघूया पहिला बॉल. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर चाले. धाव मिळाले अवांतर. या अवांतर धावेनिशी 22 धावा. 22 ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. 22 धावा दापलकावरती लागल्यात. अगदी विद्युत प्रकाश धोतामध्ये हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. एक जबरदस्त स्पर्धा आणि एक जबरदस्त त्यामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा. इथे पुन्हा एकदा लाईन मध्ये नाही कंट्रोल आणि नियंत्रण नाही आहे. वाईड इथे मिळतोय. धावसंख्येत 1ची भर. 23 धावा दापलकावरती लागल्यात. गोलंदाज संकल्प म्हात्रे गोलंदाजी करतोय. पहिले 2 बॉल इथे वाईड चेंडू त्याने टाकलेले आहेत. एक्स्ट्राच्या 2 धावा इथे त्याने बहाल केलेल्या आहेत. 23 धावा दापलकावरती लागल्यात. राज धारवे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. हा चांगला फटका. तिथे 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय, पण चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय.
संकेत कसं आहे ना, संकल्प बॉलिंग ट्रॅकवरती आला. बालवीर अशिवरे संघाचा हा महत्वाचा खेळाडू आहे, मेन बॉलर आहे. आणि संकल्पकडे विचार केला ना आपण, संकल्पचा विचार केला तर अलिबागच्या बाहेरचं क्रिकेट खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे आहे. अगदी घनसोली 11 या संघाच्या माध्यमातून, या खेळाडूच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळलं जातं. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जास्त फोकस आतापर्यंत त्याने अलिबागच्या क्रिकेटमध्ये केलं आहे. आणि अशा वेळी शिरूविकच्या संघामधील एक महत्वाचा गोलंदाज म्हणून यावेळी संकल्प म्हात्रे आहे, हा शिवरे संघाचा खेळाडू आहे. आणि अशा वेळी त्याला या सिच्युएशन मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त टायमिंग, चांगला फटका, चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार, चौकार. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर वन. बघा, आपण म्हणतो ना की एखाद्याची स्तुती करावी आणि स्तुती केल्यानंतर त्या स्तुतीवरती पूर्णपणे पाणी फेरावं, तसं संकल्पने केलंय. कारण मागचा बॉल अखुटप्पाचा हाताळला, जो बड्डेचा तोफा होता. आणि तोफा यावेळी आपण जर पाहिलं तर संकल्पने म्हटलं होतं, जहापना तुसी ग्रेट हो, तोफा कबूल करो. आणि त्याच वेळेला तोफा यावेळी आपण पाहतोय अजय चौलकरने कबूल केला आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. या खेळाडूसाठी तुम्ही अखुटप्पाचे चेंडू या मैदानावरती करू शकत नाहीयेत, कारण तितके ताकदवान फटके या खेळाडूच्या बॅटमधून येतात. आणि त्याने ते आतापर्यंत त्याच्या बॅटिंगचं पृथक्करण मैदानावरती दाखवलंय. अजूनही इक्वेशन आपण जर पाहिलं तर थोडंसं कठीण आहे, कारण पार्टनरशिप पाहिली तर 28 ची झाली आहे. यावेळचा बॉल ड्राईव्ह मारलाय, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एक धाव इथे मिळाले. धावसंख्येत 1 ची भर, धावसंख्या 29 धावा, 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 60 धावांचं टार्गेट अद्यापर्यंत मध्यांतर धावांचं गाठण्यात यश आलंय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजय चौलकर वैयक्तिक 5 चेंडू 16 धावांवरती खेळतोय. निखिल धारवे, राज अनिल धारवे 6 चेंडू 9 धावांवरती खेळतोय. अकोटप्पाचा बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क इथे आलेला नाही आहे. आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संकल्पने 4 चेंडूंमध्ये 8 धावा इथे खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. इक्वेशन 20 बॉल 31 धावांची गरज आहे. 20 चेंडू 31 धावा, 20 चेंडू 31 धावा मैदानावरती कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, त्याच वेळेला संकल्पची गोलंदाजी इथे कशा पद्धतीने तो रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण जर पाहिलं ना संकेत, हे षटक आहे. येणारे जे 2 बॉल आहेत ना, ते 2 योग्य टप्प्यावरती फेकावे लागतील. 50-50 चॅलेंज मध्ये कमबॅकिंग गोलंदाजी तुम्ही जर केलीत तर कदाचित तिकडे तुम्ही कमबॅक करू शकता. सिंगल धावा इकडे मात्र परवडू शकतात, परंतु बॅटिंग करत असताना समोरच्या संघाला मोठा फटका देणं किंवा मोठा फटका मारण्याची संधी देणं हे तुमच्या संघाला परवडू शकत नाही. अर्थातच आई फाउंडेशन या संघाला परवडू शकत नाहीये. मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर करायचं आहे एवढंच. या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूवरती कॅच उडाली तर ती कॅच पकडायची आहे. जर सिंगल असेल तर तिथे मिसफील्ड न करता ते सिंगल खर्च करायचे आहे. येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये म्हणजेच अर्थातच तिसऱ्या षटकामध्ये जे 50-50 ओव्हरचं चॅलेंज आहे, या षटकामध्ये जर धावा रोखल्या तर कदाचित ते स्कोर कार्ड आहे ना पुढे जाऊ शकते. आहा, अजय चौलकरच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. यावेळेला मस्तक पे दस्तक, चेंडू डोक्यावरून सीमा रेषा पार. अजयच्या बॅट मधून षटकार. लोणारेच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. हेरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. बघा, इंटरनॅशनल टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक रील भन्नाट व्हायरल झाली होती. एक खेळाडू होता, तो म्हटला होता की हा बॅटर नाही खईस आहे खईस. तसं दृश्य इकडे मैदानावरती घडतंय. अजय चौलकर ती बॅटिंग मैदानावरती करतोय. 50-50 ओव्हर चॅलेंज आपल्याला मैदानावरती पाहायला भेटेल. पहिल्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 45. या मॅच मध्ये आपण पाहतोय अजय चौलकरच्या बॅट मधून 6 मध्ये 22 आल्यात. काय म्हणशील याच्यावरती? हीच बॅटिंग चांगली करतोय. यावेळी गोलंदाजी सुद्धा त्याने चांगली केली होती. पहिल्याच सामन्यामध्ये थोडासा गोलंदाजीमध्ये महागडा पडला होता. 90 धावांचं आव्हान त्याला रोखायचं होतं, परंतु त्याच्यावरती आक्रमण केलं होतं आणि तो सामना तिथे गमवावा लागला होता. पहिलाच बॉल 50-50 ओव्हर, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तयार, त्याने पकडला झेल. फलंदाज राज धारवे बॅक टू द पॅव्हिलियन. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस
बक्षीस ठेवले ती एक नंबर बक्षीस ठेवले ते एक नंबर बक्षीस ठेवले ते एक नंबर दोन फोर व्हीलर बाईक तीन जिमनी गाडी आणि थार थँक्यू. बॅटर लवकर मैदानावरती पाठवा, अन्यथा ती संधी किंबहुना तो चान्स पंचांना आहे. जर तुम्ही वेळ जास्त घेतला तर कदाचित टाइम आउट स्वरूपात जसं अँजेलो मॅथ्यूज यांना बाद दिलं होतं तसं तुमच्या बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं. त्यामुळे ही महत्वाची सूचना आहे, तुमचा बॅटर त्या टायमिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच पॉवर प्ले मध्ये क्रॉसिंग होणं गरजेचं आहे बॅटरची. त्यामुळे ही दक्षता सर्व संघांनी घ्यायची आहे. ओव्हर टू यू. 9 बॉल मध्ये 10 धावांचं योगदान दिलं होतं राज याने. एक जबरदस्त खेळी नक्कीच साकारली, त्याने प्रयत्न जरूर केला धावा पाठला करायचा. इथे आउट होऊन परतलाय नवीन वन डाऊन बॅटर राज. यश जंगली मैदानावरती आलाय. शिरू विकल्या पहिली सफलता प्राप्त झाले. पहिल्या षटकामध्ये त्याने 21 धावा खर्च केल्या होत्या. 5 मध्ये 10 बनवायचे आहेत. नक्कीच चॅलेंज ओव्हर आहे, 50-50 ची ओव्हर आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त झाली. यश जंगली बघूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. हा पुढचा बॉल. आहा, समोरच्या दिशेला आणखीन एक कॅच. सोपा झेल फलंदाज यश जंगली गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पवेलियन. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट कायम वजनात बघा हो आमचा शेट. पुन्हा एकदा सोशल मीडियाकडे आपण वळूया. बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणखीन एक रील सुद्धा व्हायरल झाली होती. त्यामध्ये असे बोल होते की जी हाँ लौटेंगे नहीं, क्या लगता था, जी हाँ लौटेंगे नहीं, जी हाँ गलत, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. हे शिरूविक मैदानावरती दाखवतोय. लगातारच्या 2 बॉलवरती त्याने विकेट्स घेतल्यात आणि विकेट्स मिळाल्यानंतर आता इथे आपण जर पाहिलं तर संघ मालक थोडेसे उत्साह आहेत. जर विकेट हॅट्रिक इथे शिरू यांनी संपादित केली तर माथाडी कामगार यांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या अगोदर आपण जर पाहिलं तर प्रत्येक विकेट साठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर लगावलंय, परंतु आता जर तुम्ही विकेट हॅट्रिक इकडे घेतलीत ना तर तब्बल 5,000 रुपयाची ती धनराशी आहे तुमच्या खिशामध्ये होऊ शकते. संकेत आणि शिरूविककडे ती कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे विकेट हॅट्रिक घेण्याची. इथे अजय चौकल नॉर्थ स्ट्राईक एंड वरती थोडासा निराश आहे, कारण त्याला 7 इथे देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. नवीन फलंदाज सूरज बॅटिंग साठी आलेला आहे. बघूया सूरज हॅट्रिक चेंडूचा सामना करणार आहे. शिरूविकचा हा हॅट्रिक बॉल सूरज साठी. हॅट्रिक बॉल बॅटची कडा लागले. इथे लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू गेला होता. रनआउट करण्याची संधी होती, तिथे 1 धाव मिळाले. थोडासा ओव्हर थ्रो आपण पाहिला तरी सुद्धा एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. बघा, नवीन बॅटर सूरज शेडगे आला बॅटिंग साठी. या वर्षाच्या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर तळेखार मुरुड या संघासाठी महत्वाची कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतोय सूरज शेडगे आहे. आणि आता या मॅच मध्ये त्याची वळणी लवकरात लवकर लावली आहे, कारण सामना थोडासा फसलाय. मागच्या बॉलवरती सिंगल आली आहे, लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आल्यात. मग आता थोडासा जो प्लॅटफॉर्म घसरतो ना, किंबहुना प्लॅटफॉर्मवरनं गाडी घसरते, त्याला ब्रेक लावण्याचं काम, किंबहुना इथून धावा बनवण्याचं काम सूरज करू शकतोय असं मनोधैर्य कर्णधाराने दाखवलं होतं आणि त्यामुळे त्याला मैदानावरती बोलवलंय. फसलाय चेंडू हवेत. इथे यष्टिरक्षक स्वतः चेंडू खाली गेले होते, परंतु तिथे 1 धाव मिळाले. अजय चौलकर साठी ही 1 धाव. 7 बॉल 23 वरती खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय आणि 38 धावा मैदानावरती लागल्यात 2 विकेटच्या समाप्तीनंतर. 2 बॉल 8 ची गरज आहे. एक चॅलेंजिंग ओव्हर मैदानावरती सुरू आहे. 2 बॉल 8 धावांची गरज आहे. इथून मात्र 2 मोठे फटके इथे गरजेचे आहेत. सूरजच्या हातात बॅट आहे. शिरूविकचा हा पुढील चेंडू. 2 बॉल 8 ची गरज. आहा, जबरदस्त फटका, चांगला टायमिंग, परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि त्याच्या हातातून झेल सुटलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, परंतु इथे बघूया काय घडतंय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. आता इथे हा निर्णय tenniscricket.in आणि त्याच वेळेला तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचवलाय की या बॉलवरती आता षटकार आहे की चौकार आहे हे चेक केलं जाईल. हृदयाची धडकन थोडीशी इकडे वाढेल. शिरूने पुन्हा एकदा कमबॅक जरूर केलं होतं, परंतु त्याच्यावरती पाणी
सोडत असताना, म्हणजेच आपण म्हणतो ना की भटजी आपल्याला सांगतात डोळ्याला पाणी लावा आणि बोला स्वाहा, तसं इकडे क्षेत्ररक्षकाने केलंय. कारण स्वाहा बोलत असताना इकडे हा बॉल आणि झेल सुद्धा सोडला. आता झेल सोडली आहे की मॅच सोडली आहे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. महत्वाची विकेट्स मिळाली असती ते, परंतु आता येणारा वेळ सांगून जाईल. षटकार आहे, चौकार आहे की या बॉलवरती धावा किती आहेत हे नक्की सांगितलं जाईल. ऑन स्क्रीन सूरज शेडगेला पाहायला भेटतंय, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, त्याच्या चेहऱ्यावरचा दबाव. त्यामुळे आता हा निर्णय आपण पाहतोय तिसऱ्या पंचांनी कळवलंय. या बॉलवरती 4 आल्यात आणि चौकाराच्या साहाय्याने धावत संख्या आपण पाहतोय इथे पुढे सरकले. एक चेंडूमध्ये बनवायचे आहेत आता 50-50 ओव्हर चॅलेंज जिंकण्यासाठी 4. यावेळच्या बॉलवरती लाऊड अपील केली आहे विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु ही अपील मात्र आपण जर पाहिली ना तर फेटाळली जाते. शिरुविकचं हे षटक अगदी आपण जर पाहिलं तर कभी खुशी कभी गम वालं राहिलं. या षटकामध्ये विकेट्स आल्या, या षटकामध्ये धावा आल्या, परंतु हे षटक एकंदरीत आपण जर पाहिलं तर थोडंसं आता संपलंय. आता येणाऱ्या चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर जिथे इक्वेशन कंप्लीट झालेलं नाहीये 10 धावसंख्येचं, त्यामुळे त्या 5 धावा मायनस केल्या जातील आणि इक्वेशन जे आहे ते तुमच्या समोर ऑन स्क्रीन पाहायला सुद्धा मिळेल. जिथे आपण पाहतो मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानावरती पाहतोय. आणि तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा थोडासा घेऊया एक DJ वाला ब्रेक. 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज. धन्यवाद DJ मास्टर. या ठिकाणी पाहतोय आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती आलेली पाहायला मिळते. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत, 23 धावांची गरज आहे. एक अटीतटीचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजय चौलकर 7 बॉल 23 वरती खेळतोय. सर्व आता जबाबदारी अजय चौलकर आणि सूरज शेडगेच्या खांद्यावरती आहे. अजय चौलकरने आतापर्यंत चांगली खेळी मैदानावरती साकारलेली आहे, तो 12 बॉलवरती 23 धावा करायच्या आहेत. इथून मात्र रिक्वायर्ड रन रेट 11.50 आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानावरती करावी लागणार आहे. शिरुविकने दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या आहेत, फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. त्याच परिणामस्वरूप आपण पाहिलं तर 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये 5 धावा इथून स्कोर कार्डमधून मायनस करण्यात आलेल्या आहेत. 37 धावा स्कोर कार्डवरती लागत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांमध्ये 23 धावांची गरज आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला अनुभवायला आणि पाहायला सुद्धा मिळते. बघा, ड्रिंक्स क्रिकेट ट्रॉली मैदानावरती गेली होती आणि त्यामध्ये आमचे समालोचक मित्र निशांत पाटील होते, ते सुद्धा मैदानामध्ये जाऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि मैदानावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सार्थक आला. सार्थकच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. आता 12 बॉलमध्ये बनवायच्या 23 रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 11.50चा पाहायला भेटतोय. म्हणजे त्या धावा तुम्हाला त्या सरासरीने बनवायच्या आहेत. 23 धावा आहेत 2 षटकांमध्ये. मॅच पाहायला गेली तर अजूनही कठीण आहे दोन्ही संघांसाठी, कारण या मॅच मध्ये एक बॉल आता खूप महत्वाचा आहे. जो जिंकेल तो पुढे सरकेल, परंतु तो कोणता संघ असेल येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये अक्षय पाटील मोन्याने पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर लगातार 2 हरले सुद्धा होते. इथे पहिलाच बॉल, पंचांचा इशारा कोणताही नाहीये, त्यामुळे आता कॅच सुद्धा घेतली आहे. तत्पूर्वी हा निर्णय आता तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचवला जातोय का हे पाहणं गरजेचं आहे. ऑन साइड वरती फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी थोडीशी आपण जर पाहिलं तर इकडे आता हृदयाची धडधड वाढू शकते, कारण महत्वाचा बॅटर बॅटची एज घेत असताना त्याचा झेल विकेट किपरच्या दस्तानामध्ये चाललाय. तर आता tenniscricket.in च्या माध्यमातून चाच पडताळलं जाईल हा बॉल वेस्ट साइडचा बीमर आहे का, कारण बॅटिंग रिव्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्यामुळे आता पंचांच्या या निर्णयावरती थोडंसं मित्र म्हणेन आक्षेप घेतला बॅटिंग करत असताना अजय चौलकरने, कारण त्याला कदाचित वाटत असावा हा बॉल बीमर आहे आणि त्यामुळे आपली विकेट डोक्यात टाकायची नाहीये. त्यामुळे तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय पोहोचवला. पुढे थोडा वेळ आपण थांबूया, कारण ही स्पर्धा लेट पण थेट आपण पाहतोय, कारण
या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या संघ मालकास आपण पाहतोय ठार आहे या स्पर्धेमध्ये. सर्वोत्कृष्ट खेळाडूला आपण जर पाहिलं तर जिमी कार आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज बाईक, सर्वोत्कृष्ट फलंदाज इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आता तिथे स्क्रीन वरती सुद्धा येईल लाल अक्षरामध्ये OUT आउट. फलंदाज अजय चौलकर मैदानाच्या बाहेर. डीजे वेलकम डीजे मास्टर, थँक्यू सो मच. इथे सर्वात मोठी विकेट अजय चेवलकरची मिळाली कारण सेट होता बॅटर आणि 8 बॉलमध्ये 23 धावांचे योगदान त्यांनी दिलेलं आहे. इथून मात्र संघ अडचणीत आहे आणि सार्थक मात्रेने पहिल्या बॉलवरती इथे विकेट प्राप्त केलेली आहे. सर्वात मोठी विकेट या मॅचमधली. परंतु अजूनही नवगावचा सितारा जयेश सुरेकर मैदानावरती आहे. तो कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. नवगावचा एक उभरता सितारा किंवा ज्याच्याकडे टेनिस क्रिकेट खेळण्याचा बराचसा अनुभव आहे, आज मैदानावरती चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल कारण आता संघ अडचणीमध्ये आहे. सार्थक मात्रे एक जबरदस्त गोलंदाज. आगर सुरे या संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. सार्थक पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केले आणि अजय चौलकर इथे माघारी परतलाय. जयेश सुरेकर आणखीन एक लेफ्ट हँड बॅटर, एक डावखुराताचा फलंदाज मैदानावरती आलेला पाहायला मिळतोय. अकरा चेंडू 23 धावांची गरज आहे. फुल टॉस, फुल टोल, व्यासपीठाला सलामी देणारा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वरती ताकदवान प्रहार पाहायला मिळाला. जयेश सुरेकरला बॅटिंगसाठी लखमादेव नवगाव या संघाचा महत्वाचा खेळाडू कर्णधार आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. ते म्हटलं जातं ना, मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना क्योंकि मैं ऐसा समंदर जरूर लौट के आऊंगा और जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. पहिल्याच बॉल वरती आला हा मोठा फटका खेळला आणि बॉलला सरळ यावेळी बाउंड्री लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. जयेशचे सर्व एक्सप्रेशन, कारण त्याला माहित आहे ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये माझी बॅटिंग महत्वाची आहे, माझ्या संघासाठी मला खेळायचं आहे, माझ्या कर्णधारासाठी मला खेळायचं आहे. त्यामुळे तो धावा बनवतोय. षटकार ठोकलाय आणि धावसंख्येला 43 वरती नेऊन ठेवलंय. आता इक्वेशन बदललंय. येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 10 मध्ये 17 बनवायचे आहेत. 10 17 17 10 हे इक्वेशन आपण पाहतोय या मैदानावरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे या चेंडूवरती तो षटकारच भेटेल. आता येणारे इक्वेशन आपण पाहतोय 10 चेंडू आणि 17 धावा. कीच जयेशने आल्याला षटकार ठोकलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. उर्वरित 10 बॉल 17 धावांची गरज आहे. मैदानावरती बघूया जयेश कशा पद्धतीने कामगिरी करणार आहे. अकोटप्पाचा बॉल समोरच्या दिशेला गॅप मध्ये, चांगला स्ट्रोक्स, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू नक्कीच अडवलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा इथे बघता बघता पूर्ण झाले. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनिशी धावसंख्या पाहतोय आपण 45 धावा फलकावरती लागल्या. 3 गडी बाद 45. 9 बॉल 15 धावांची गरज. माझे साथी स्कोरर मित्र दरणे गुरुजी आम्हाला सांगतायत. अगदी आपल्या अलिबाग तालुक्यातील एक नामवंत गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात दरणे गुरुजी. मैदानावरती पाहतो एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा धावून इथे रन टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 47 धावा, 3 विकेट डाऊन. 47 धावा दाफलकावरती लागल्यात. जयेश पाहिला तर 3 बॉल 10 वरती खेळतोय. 8 बॉल 13 ची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. बॉलिंग करणाऱ्या संघाला इथून 2 चांगले चेंडू टाकावे लागतील. आहा, कव्हरच्या दिशेला क्षेत्र रिकामी आहे. एकदम क्लासी फटका. चेंडू डीप कव्हरला, सीमारी शपार. दन 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 करत चेंडू सीमारी शपार. जयेशच्या बॅट मधून चौकार. एक मोटिवेशन नक्की जयसाठी देईन. ना थकना सीखा ना रुकना सीखा, बस आगे बढ़ना और जीतना सीखा. जो गिर कर उठे वही असली शेर कहलाता है. क्रिकेट के मैदान में वही नाम कमाता है. तो उठा बल्ला और दिखा दुनिया को दम. तेरे अंदर भी छुपा एक चैंपियन. हर दम हर बॉल को
बना मौका हर रन को, बना कहानी क्योंकि तेरी मेहनती लिखेगी तेरी असली निशानी. आणखीन एक दर्जेदार, दिमागदार, जन्नाटेदार, असरदार, बेमिसाल चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. कुणी थँक्यू. मारतोय. इथे शिरू थोडासा नाराज आहे कारण सार्थिकने थोडीशी खराब गोलंदाजी केलेली आहे. बॅटिंग चांगली केलेली आहे जयेश सुरेकर यांनी. 5 बॉलमध्ये 18 त्यांनी केलेल्या आहेत. ऑन स्क्रीन शिरूविक आपल्याला पाहायला मिळते. थोडासा नाखुश आहे कारण 6 बॉल 5 धावांची गरज आहे. नाखुश का नाही होणार? कर्णधाराने तुमच्यावरती विश्वास कोणत्या गोष्टीसाठी दाखवला होता की तुम्ही धावा वाचू शकता या षटकामध्ये. परंतु अशा वेळी जर तुम्ही एवढी खराब कामगिरी करू शकताय ना, तर मी तर म्हणेन दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजेच येणाऱ्या वर्षामध्ये उर्वरित जे संघमालक आहेत किंबहुना कर्णधार आहेत हे बोली लावत असताना म्हणजेच तुम्हाला संघामध्ये घेत असताना थोडंसं विचार करतील की हा गोलंदाज धावा खर्च करतोय. मागच्या वर्षामध्ये या संघाच्या माध्यमातून या खेळाडूच्या माध्यमातून थोडीशी खराब कामगिरी झाली होती. त्यामुळे आता इथे महत्वाचं षटक हाताळत असताना धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आकाश आलाय. आकाश पाटीलला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम कपाळेश्वर कावाडे या खेळाडूच्या नावावरती सुद्धा इतिहास आहे. खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 6 चेंडूंमध्ये 3 धावा या खेळाडूने डिफीट केल्या होत्या. 4 विकेट्स त्या मॅच मध्ये घेतल्या होत्या. आता इथे तो स्पेल आठवावा लागेल. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये 5 बनवायच्यात. 4 जरी खर्च केला सुपर ओव्हर मैदानावरती पाहायला भेटेल. इथे पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. एक धाव तर नक्कीच मिळालंय आणि म्हटल्याप्रमाणे इथे चांगला स्पेल मैदानावरती आकाशला करून दाखवावा लागेल. आकाशाला आकाश भरारी किंवा आकाश उंची आज गाठावी लागणार आहे कारण 5 बॉल 4 धावांची रिक्वायरमेंट आहे. 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. एक महत्वाचा सामना मैदानावरती आहे. जयेश सुरेकरला स्ट्राईक एंडवरती आणलं जात आहे. 5 बॉलवरती 18 धावांची खेळी साकारलेली आहे. या मॅचमध्ये अगदी सुरुवात अजय चौलकरने करून दिली परंतु फिनिश अगदी जयेश सुरेकर आपल्या संघासाठी करून देण्यात त्याला यश मिळते. बघूया 5 बॉल 4 धावांची गरज आहे. इथून पुढे आकाश टू जयेश हा पुढचा बॉल. हा चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न केला होता पण तो चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. 4 बॉल 3 ची गरज. एक मोठा स्ट्रोक्स बॅटिंग करणाऱ्या संघाला इथे विजयश्री घेऊन जाऊ शकतो परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे जास्तीत जास्त डॉट बॉल मैदानावरती टाकावे लागतील. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजलंय. राईट हँड बॅटर सूरज शेडगे खेळण्यासाठी तयार झालाय. आकाश हा पुढचा बॉल सूरज साठी. आडव्या बॅटने अगदी फिरवून फटका. डीप फाईन लेग मध्ये चांगला फटका. विजय स्ट्रोक सूरजच्या बॅट मधून षटकार आणि ते सामना जिंकलेला आहे. अगदी सिया वॉरियर्स नागाव या संघाने. अभिनंदन. चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच.